नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण गोचरीने वक्र स्थितीमध्ये भ्रमण करत असणाऱ्या शनी ग्रहाविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 13 जुलै 2025 रोजी शनी महाराज आपल्या सध्याच्या गोचर करत असलेल्या राशीतच म्हणजे मीन राशीतच वक्र अवस्थेत जाणार आहे आणि त्यांचा हा वक्र कालखंड 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. हा कालखंड एकूण 138 दिवसांचा असणार आहे आणि या कालखंडात शनी महाराज उत्तरा भाद्रपदा आणि पूर्व भाद्रपदा या दोन नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. शनी ज्योतिषशास्त्रामध्ये न्यायाधीश आहे आणि असा हा न्यायाधीश असलेला शनी प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येतो हे त्यासाठीच अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. आणि म्हणूनच शनीची वक्र अवस्था ही प्रत्येक राशीसाठी कशी असणार आहे हे महत्त्वाचे असणार आहे. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी शनीचा हा वक्रकाल कसा असणार आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया. शनी हा मेष राशीच्या जातकांसाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची ती दृष्टी ही द्वितीय भाव, षष्ठ भाव आणि दशम भावावर पडणार आहे. मेष राशीच्या जातकांनी या कालखंडात सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे आणि या कालखंडात आत्मनिरीक्षण करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. महत्त्वाचे परिवर्तन जीवनामध्ये या कालखंडात होऊ शकते. नवनवीन जबाबदाऱ्या वाढतील. याला तुम्ही उपलब्धता समजली तर मात्र या जबाबदाऱ्या तुम्हाला प्रगती क्षेत्रावर नेण्यास समर्थ असणार आहेत. नोकरीमध्ये हा कालखंड सावधान राहण्यासाठीचा असणार आहे. विरोधक तुमच्या कामामध्ये या कालखंडात अडथळे आणू शकतात. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे नवीन काम सुरू करण्यासाठी हा कालखंड फारसा अनुकूल नाही. त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायात दोन्ही ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी विनयाने वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. नवीन आर्थिक इन्व्हेस्टमेंट या कालखंडात शक्यतो टाळलेलीच बरी. आणि जर काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणारच असाल तर विचारपूर्वक निर्णय घेणे हे महत्त्वाचे असणार आहे. सामंजस्य आणि धीराने वागणे या कालखंडात तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर विद्यार्थी वर्गासाठी या कालखंडात तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यायला हा कालखंड भाग पडणार आहे. स्पर्धा परीक्षेतही मेहनत करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे मानसिक आरोग्य जपणे हे सुद्धा तुमची एक मोठी जबाबदारी असणार आहे. त्यासाठी वेळेचा अपव्यय हा मात्र तुम्ही करू नये. जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही. आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याची काळजी ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे. 7.5चा कालखंड आणि त्यातही व्ययभावातून गोचर करत असलेला हा शनी त्या तुमच्या मानसिक त्रासामध्ये वाढ करताना दिसत आहे. त्याचबरोबर ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत म्हणजे अनिद्रा सतावते त्यांना या कालखंडात अनिद्रितेचा त्रास हा जास्त सतावताना दिसत आहे. त्याचबरोबर जुनी जर काही दुखणी असतील तर ती या कालखंडात डोकेवर काढण्याची सुद्धा शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनी या सर्वांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम यांचा आधार घेणे गरजेचे आहे. आणि जीवनामध्ये नियमितता आणणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असलेला दिसत नाही. पैशाचा अपव्यय हा तुम्ही टाळलाच पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबात छोटे मोठे वादविवाद होण्याची शक्यता ही सुद्धा या कालखंडात दिसून येत आहे. आणि घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनात सुद्धा सामंजस्य असणे हे महत्त्वाचे असणार आहे. प्रेमी जीवनात सुद्धा सामंजस्याचा अभाव हा त्यासाठी घातक ठरू शकतो आणि त्यावर उपाय म्हणून मारुतीची उपासना ही नियमित करावी. त्याचबरोबर शनिवारी पिंपळस वृक्षाची सेवा ही सुद्धा अवश्य करावी. त्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली लावणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण 11व्या भावातून आहे आणि त्याची दृष्टी ही प्रथम भाव, पंचम भाव आणि अष्टम भावावर पडणार आहे. हे गोचर स्वास्थ्य, वित्तीय, सामाजिक संबंध यावर प्रभाव टाकणारे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असला तरी आकस्मिक लाभ, शेअरमध्ये फायदा, मोठी गुंतवणूक यासारखे तुम्हाला फायदे होतीलही. परंतु नवीन जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हाला याबरोबर पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे तुमची
करिअरमध्ये ग्रोथ होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर हे सर्व करत असताना वरिष्ठांची सुद्धा सलोख्याने वागणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. व्यावसायिकांचा विचार करता नवीन कामाची सुरुवात जर तुम्ही करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. नवीन योजना या कालखंडात तुम्ही राबवू शकाल आणि त्यात तुम्ही सफलही होऊ शकाल. नवीन गुंतवणूक सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरताना दिसत आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. तुम्हाला सफलतेचे योग हा शनी तुम्हाला मिळवून देणार आहे. स्पर्धा परीक्षा असेल तर कठोर परिश्रमाचे चीज हे या कालखंडात होताना दिसत आहे आणि स्वास्थ्याविषयी विचार करता सांधेदुखी, मानसिक चिंता अशासारखे विकार तुम्हाला या काळात सतावू शकतात आणि त्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घेणे हे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर मेडिटेशन, प्राणायाम यांचा आधार हा सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. या कालखंडात तुमच्या परिवारातील नातेसंबंध हे सुधारण्यास मदत मिळणार आहे आणि वैवाहिक जीवनाचा विचार करता सामंजस्याने वागल्यात नात्यामध्ये मजबूती येण्यास हा कालखंड तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. प्रेमीजनांनीही प्रामाणिकपणे वर्तन ठेवल्यास शनीचे हे गोचर भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. एकंदरीत विचार करता वृषभ राशीसाठी हा कालखंड चांगला आहे. मानसिक शांतीसाठी तुम्ही या कालखंडात सफेद वस्तूंचा जर वापर केला तर तुम्हाला शनीचा हा वक्रकाल आणि त्यापासून तुम्हाला फायदेच होताना दिसत आहे. आता मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचा वक्रकाल कसा असणार आहे हे पाहूया. मिथुन राशीसाठी दशम भावातून शनीचे गोचरीचे भ्रमण होणार आहे आणि त्याची दृष्टी 12व्या भावावर, चतुर्थ भावावर आणि सप्तम भावावर पडत आहे. या कालखंडात स्वास्थ्य, करिअर, आर्थिक स्थिती यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा हा शनीचा कालखंड असणार आहे. नोकरीमध्ये जबाबदारी ह्या वाढताना दिसत आहे. नवीन कामे सुद्धा या कालखंडात मिळताना दिसत आहे. परंतु त्याचबरोबर वरिष्ठांची सुद्धा सलोख्याने वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे. व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मेहनतीचे प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयत्न केले तर त्यामध्ये यश मिळताना दिसत आहे आणि स्पर्धा परीक्षात सुद्धा हा कालखंड चांगला असाच आहे. परंतु मेहनत ही तुम्हाला जास्त करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली संतुलित ठेवणे हे गरजेचे असणार आहे. नोकरीमध्ये सकारात्मक बदल करण्याचे संकेत हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता हाडांची दुखणी, सांधेदुखी अशासारखे विकार हे डोकेवर काढू शकतात. मानसिक तणाव या कालखंडात तुम्हाला अधिक जाणवताना दिसत आहे. जीवनामध्ये त्यासाठी नियमितता जर आणली तर मात्र तुमच्या स्वास्थ्याचा तुम्ही योग्य तो वापर करू शकाल आणि त्यासाठी पुरेशी झोप हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य हे सुद्धा तुम्हाला सांभाळावे लागणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या धनागमनाचे योग दिसून येत आहेत, परंतु अचानक खर्च हे सुद्धा होऊ शकतात. नवीन जोखमीची कामे या कालखंडात शक्यतो न घेतलेलीच बरी आणि मोठी गुंतवणूक ही सुद्धा या कालखंडात शक्यतो करू नये आणि जर करणार असाल तर विचारपूर्वक निर्णय घेणे हे महत्त्वाचे असणार आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या परिवाराला वेळ देणे हे तुमच्या अतिरिक्त कामामुळे थोडे मुश्किल होऊन बसणार आहे. दाम्पत्य जीवनात त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे आणि त्यासाठी गैरसमजाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थारा देऊ नये आणि त्यासाठी स्पष्ट बोलणे हा त्याच्यावरचा एक चांगला उपाय आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे वर्तन करणे हे गरजेचे असणार आहे. आणि उपाय म्हणून मिथुन राशीच्या जातकांनी या कालखंडात काळ्या उडीदाचे जर दान केले आणि त्याचबरोबर जर मारुतीची उपासना केली तर शनीचा हा वक्रकाल तुम्हाला सकारात्मक बदल घडवून आणण्यास सहाय्यकारी ठरणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी गोचरीने हा शनी तुमच्यासाठी भाग्यभावातून म्हणजेच नवम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी 11व्या भावावर, तृतीय भावावर आणि षष्ठ भावावर पडणार आहे. हा भाव भाग्याचा आहे. शनी येथे वक्रकालामध्ये भाग्य, उच्च शिक्षण, करिअर, त्याचबरोबर आर्थिक आणि आध्यात्मिक या स्थितीवर, त्याचबरोबर पारिवारिक सौख्य या सर्वांवर आपला प्रभाव पडताना दिसणार आहे. तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड म्हणावी तशी मिळताना या कालखंडात दिसत नाही. प्रयत्नांना सुद्धा तुमच्या फारसे यश मिळताना दिसत नाही. करिअरमध्ये सुद्धा
थोडीफार बाधा निर्माण होण्याची शक्यता ही दिसत आहे. नोकरीमध्ये तुम्ही धैर्याने वागणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी एकंदरीत सावधानता बाळगणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. नवे बदल करण्यासाठी हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. लांबचे प्रवास जर करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक केलेलेच योग्य. नीट योजना आखून पुढील कार्य करा. विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक परिवर्तनासाठी हा कालखंड फारसा अनुकूल नाही. अभ्यासात एकाग्रता वाढवणे तुमच्यासाठी मुश्किल होणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अधिक मेहनत करायला लावणारा हा कालखंड असणार आहे आणि त्यासाठी एकंदरीत विचारामध्ये सकारात्मकता आणणे आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हे तुमच्या हातात असणार आहे. संघर्षाने तुम्हाला सफलता मिळताना दिसत आहे. स्वास्थ्यविषयक विचार करता मानसिक चिंता कर्क राशीच्या जातकांना सतावताना दिसत आहे. तुम्ही कामाने थकून जाणार आहात, त्यामुळे झोपेच्या समस्या या सुद्धा उद्भवताना दिसत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचा आहार आणि विहार या दोनही गोष्टी संतुलित ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या विचार करता कोणतेही आर्थिक निर्णय तुम्ही घाईगडबडीत घेऊ नये. अचानक खर्चाची स्थिती ही सुद्धा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिकरित्या मोठी गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुम्ही टाळलेलाच बरा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक नियोजन हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर परिवारामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आरोग्य सांभाळणे हे सुकर होणार आहे. स्पष्ट विचाराने परिवारातील मतभेद हे दूर होऊ शकतात. प्रेमीजनांसाठी सुद्धा सामंजस्याने वागणे हे महत्त्वाचे असणार आहे. शनीचा वक्रकाळ प्रेमी जीवनासाठी नकारात्मक प्रभाव हा टाकू शकतो आणि कर्क राशीच्या जातकांसाठी शनीचा वक्रकाल सुकर व्हावा त्यासाठी उपाय म्हणून शनिवारी पिंपळ वृक्षाची सेवा करणे, पिंपळाच्या मुळाला पाणी घालणे आणि सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावणे या गोष्टींमुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि मानसिक शांतीसाठी तुम्ही ज्येष्ठांचा सन्मान करणे हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे शनीचा हा वक्रकाळ तुमच्यासाठी सुकर ठरण्यास मदत मिळणार आहे. अशा प्रकारे आज आपण शनीची वक्र गोचरीचे भ्रमण आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीवर पडणारा प्रभाव पाहिला. पुढील भागामध्ये आपण पुढील राशींची चर्चा ही पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.